जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 6 जण ठार झाले असून 18 जण जखमी झाले। जखमीपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस होती, ती जालन्याला जात होती। अंबडपासून 10 किलोमीटर झालेल्या या अपघातामुळे जालना बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जालना बीड मार्गावरील शहागड जवळ हा अपघात झालाय। अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले। घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केलं। त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं। नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजूनही पुढे आली नाही। बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक बसली। प्रत्यक्षदर्शी या माहितीनुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं हा अपघात झालाय। बसमध्ये एकूण 24 प्रवासी होते। यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलंय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना। अलीकडे नाही त्याच्यातून 4-5 पहिले गेलेले होते। हां जालना सर बोला ना सर। आज सकाळी 8 ते 8:15 दरम्यान अंबडपासून 5-6 किलोमीटर अंतरावरील मठ तांडा फाट्यावर एक बस आणि आयशरचा अपघात झाला। त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण होते। त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले, परंतु त्यातील 6 रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे। आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे 13 रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहे। जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये आमच्या सर्व तज्ज्ञ सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून योग्य उपचार केलेला आहे। पैकी एक रुग्ण जो आहे गंभीर आहे, त्याला डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला इंटुबेट करून आमच्या अपघात विभागात मधून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केलेले आहे। सर बसमध्ये प्रवासी किती होते? बसमध्ये अंदाजे प्राथमिक माहितीनुसार 25 प्रवासी होते।